नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज चला आपण छान अशी कोळंबीची भाजी बनवणार आहे, पिवळ्या मसाल्याची, छान अशी टेस्टी. तर तो मसाला बघा कसा काढलेला आहे, पिवळा, साधा आणि सोपा. तर हे बघा, हा लसण घेतलेला आहे, अद्रक घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतली आणि हे ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता हे छान असं दळून घेणार आहोत आणि साध्या आणि सोप्या मसाल्यामध्ये कोळंबीची भाजी साधी आणि सोपी अशी टेस्टी मस्त आपण बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली कोळंबीची भाजी होणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपण हा मसाला मस्त असा छान असा मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. पिवळा मसाला, साधा आणि सोपा. तर ही बघा मैत्रिणी, अशी छान अशी कोळंबी आपली साफसूफ केलेली आहे, पूर्ण याच्यातले धागे वगैरे सर्व काढलेलं आहे आणि स्वच्छ अशी धुवून मस्त अशी साफ केलेले आहे. तर आज आपण ह्या कोळंबीची भाजी साधी आणि सोपी बनवणार आहोत. तर आता चला आपण कशी भाजी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, साधा सोपा आपला पिवळा मसाला असं छानसा आपण दळलेला आहे. तर पिवळ्या मसाल्यामध्ये आपण छान अशी आता कोळंबीची भाजी बनवणार आहोत, झणझणीत आणि चमचमीत, साधी आणि सोपी. तर आपला मसाला हा मिक्सरमधून आपण काढलेला आहे. खोबरं थोडं जास्त घ्यायचं म्हणजे भाजी चविष्ट आणि छान अशी बनल्या जाते. तर मसाला काढला मैत्रिणी, हे बी तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आता चला आपण मस्त असं छान कोळंबीची भाजी कशी बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, किती सुंदर अशी छान अशी ही आपले छान अशी कोळंबी स्वच्छ पाण्यामध्ये धुतलेली आहे. तर या पद्धतीने अशी छान अशी साफ करायची आणि मस्त अशी तिची भाजी बनवायची. तर पूर्ण साफ केली. हे बघा, किती मस्त अशी स्वच्छ अशी हाताने छान दिसतं. हे बघा, असे स्वच्छ आणि एकदम मस्तपैकी असे छान आता हे कोळंबी आपण धुतलेले आहे मस्त. आता भाजी याची बनवणार आहोत छान अशी मस्त. आता हे बघा मैत्रिणी, आपण याला हळद आणि मीठ लावणार आहोत. हळद का लावतो? कारण हळदीमुळे वास नाही, मिठामुळे चविष्ट बनतात. तर त्याच्यामुळे कोळंबी धुतल्यावर त्याला मीठ लावावा आणि हळद, थोडंसं तेलाची धार, म्हणजे कोळंबी लवकर शिजते आणि छान अशी लागते. आणि असं छान असं हलवून घ्यायचं, मस्त अशी स्वच्छ अशी हलवून घ्यायची. आता बघा, याला पूर्ण बघा किती फ्रेश आणि ताजे कोळंबीची आज आपण भाजी बनवत आहोत, साधी आणि सोपी. आता याला मीठ हळद लावून ठेवलेलं आहे. हे बघा, आता मीठ हळद त्याला मस्त मुरतं. आता हे बघा, छान अशी कढाई आपण ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपण कोळंबीची भाजी कशी बनवतो ते दाखवत आहे. तर हा सर्वप्रथम आपण हा मालवणी मसाला वाटण हा मसाला टाकणार आहोत. सर्वात प्रथम हा कोळंबीचा मसाला आहे. तर हा बघा, साधा आणि सोपा. तर कोळंबी बनवताना हा मसाल्याचा वापर करायचा. आता हा मसाला आपण भाजीमध्ये टाकणार आहोत. तर हे बघा, छान असं तेल टाकलेलं आहे. आता कोळंबीची भाजी झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त बनवत आहोत आपण. आता तेलामध्ये ना मस्तपैकी कोळंबी मसाला पहिला टाकायचा. हे बघा, पहिली कोळंबी अशी छानशी अशी कोळंबी आपण त्या गरम तेलामध्ये टाकायची आणि छान अशी गरम तेलामध्ये पहिली कोळंबी परतून घ्यायची आहे अशी. हे बघा, अशी पूर्ण म्हणजे काय होते, टेस्ट येते आणि चवदार अशी तिची भाजी लागते. तर पहिली तेलामध्ये पूर्ण परतून अशी हलवून हळद मीठ लावून तर हे बघा, आता कोळंबी छान अशी हलवून घ्यायला.
छान असं आता हलवत आहे. मस्त अशी छान अशी फुगते आणि छान अशी तळल्या जाते. तर आता ही कोळंबी छान अशी आपण तेलामध्ये मस्त परतून घेतलेले आहे. आता ही छान अशी परतल्यामुळे तिचा अर्क आणि रस्सा खूप टेस्टी बनला जातो. खायला एकदम टेस्टी लागते आणि मस्त लागते. तर हे बघा किती छान तेलामध्ये परतत आहोत. मस्त अशी परतणं चालू आहे. मग ती टाकल्यावर बघा तिला असं पाणी सुटल्या जातं. आपण धुवून टाकतो ना तिचं पूर्ण पाणी, आणि कोळंबी अशी मस्त तेलामध्ये फुगल्या जाते. आणि बघा कोळंबीचा कलर बी बदलतो, म्हणजे रंग बदलतो. एकदम छान आणि फ्रेश अशी दिसते. तर आता परत एकदा आपण असं छानसे असे हलवून घेऊया. हे बघा किती छान असा कलर बदलला आणि कशी फुगली बघा. छान अशी फुगल्यावाने तिथे हे बघा, आणि कलर बी मस्त असा बदलतो. तर ह्या पद्धतीने अशी छान तेलामध्ये परतून अशी उघडून घ्यायची. हे बघा आता बघा ह्या रश्श्यामध्ये आपण आपला कोळंबी मसाला टाकणार आहोत. ते बघा कोळंबी किती छान अशी शिजत आहे, रंग बी बदललेला आहे तिचा. तर हे बघा आपण आता हा कोळंबी मसाला त्याच्यात टाकला आहे. आता मसाला टाकून आपण छान असा हलवून घेणार आहोत. मस्त असा फ्रेश आणि छान अशी चवदार आणि टेस्टी कोळंबीचा रस्सा खूप छान भातावर लागतो. आणि भाजी तर खूपच टेस्टी असते कोळंबीची. एवढेच साफ करावं लागते छान आणि मस्त. हे बघा कशी शिजत आहे मस्त. आता दुसरा मसाला आपला जो घरातला असतो ना आपण बनवलेला, तो याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. आता कोळंबीच्या भाजीमध्ये हा एक मसाला घेतला, हा घरगुती मसाला आहे. आणि हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. आता हा कोळंबीच्या भाजीसाठी वरून आपण टाकणार आहोत. हा मसाला चवदार आणि एकदम टेस्टी अशी भाजी बनते कोळंबीची. तर हे पहा आता असं छान असा आता मसाला टाकलेला आहे. छान असं मस्त आता हलवून घेतलेलं आहे आपण. हे बघा अशी गरा छान हलवून घ्यायची. टेस्टी आणि खायला अशी चवदार अशी कोळंबीची भाजी आज आपण बनवत आहोत, साधी आणि सोपी. हे बघा हे पाचशे टेस्टी आणि एकदम भारी मस्त भाजी आता कोळंबीची होत आहे. आता त्याच्यावरतून आपण जो हिरवा मसाला केलेला आहे तो टाकणार आहोत. खोबऱ्याचा मसाला हिरवा बनवलेला, खोबरं कोथिंबीर त्याचा. हे बघा. तर ह्या पद्धतीने तुम्ही कोळंबीची भाजी बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायची विसरू नका, सबस्क्राईब करायची विसरू नका. साधी सोपी आपली कोळंबीची भाजी. आता बघा असं छान असं हलवून घ्यायचं. हे बघा मस्त अशी छान अशी कोळंबीची भाजी. छान असं हलवून घ्यायचं.
आता आपण जे मसाल्याचं पाणी ठेवलं आहे ना, ते मसाल्याचं पाणी त्याच्यावरून टाकणार आहोत शिजण्यासाठी कोळंबी. आपल्याला आता कोळंबीचा रस्सा बनवायचा आहे ना, तर मसाल्याचं पाणी काढलेलं तर आपण आता पाणी कोळंबीच्या भाजीमध्ये टाकत आहोत रस्सा बनवण्यासाठी. कोळंबीचा रस्सा टेस्टी आणि खूप खायला छान असा लागतो. ज्वारीच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान अशी कोळंबीची भाजी लागते. भात आणि तांदळाची भाजी, भाकर, ते छान असं घे त्याच्यावर. हे बघा किती छान अशी मस्त भाजी झालेली आहे. चमचमीत आणि झणझणीत अशी टेस्टी आपली कोळंबीची भाजी. हे बघा शिजली का ग ती? अजून काही शिजलेली नाही. तर आपला रस्सा थोडासा अजून वाढवायचा आहे आपल्याला. हे बघा अजून थोडा रस्सासाठी आपण अजून थोडंसं पाणी टाकायचं. बघा मैत्रिणींनो, जेवढा कोळंबीचा रस्सा जेवढा पातळ असतो ना, तेवढा टेस्टी लागतो. आणि घट जास्त टेस्टी लागत नाही. म्हणजे भातावर वगैरे खायला खूप टेस्टी लागतो. आता मस्तपैकी अशी छान अशी कोळंबी आपली शिजणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने मी कोळंबीची भाजी बनवली. तुम्ही बी बनवा, करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली कोळंबीची भाजी. तर आता ही भाजी आपली तयार होत आहे. मस्त अशी तयार होत आहे. अशी छान अशी गरा अशी छान हलवली. हे बघा कोळंबी शिजत आहे. आता बघा वरती थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे त्याच्यावर तरी बी छान येते आणि मस्त असा फुलतो. आता बघा अशी छान अशी हिरवीगार अशी कोथिंबीर त्या भाजीवर टाकणार आहोत. मस्त अशी टेस्टी अशी कोळंबीची आपली भाजी, साधी आणि सोपी. आता मस्त असं हलवून घेणार आहोत आपण. हे बघा आता मस्त अशी शिजणार ती कोळंबी. हे बघा साधी आणि सोपी आपली झणझणीत आणि चमचमीत आपली गावाकडची कोळंबीची भाजी. हे बघा आता थोडं मीठ चवीपुरतं टाकलं आहे. तर चला आता मी मस्त छान अशा आपल्या बाजरीच्या भाकरी बनवत आहे. तोपर्यंत कोळंबीची भाजी आपली छान अशी शिजत आहे. आता आपण गॅस बारीक करणार आहोत. हा बा छान अशी आपली कोळंबीची भाजी मस्त झालेली आहे. कोळंबी टाकून हा बा छान मस्त झालेली आहे. चवदार अशी छान मस्त कोळंबीची भाजी. हे पहा झणझणीत आणि चमचमीत आपली कोळंबीची भाजी तयार झालेली आहे. साधी आणि सोपी. तर ह्या पद्धतीने मैत्रिणींनो तुम्ही करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका.